हाय हॅलो नमस्कार सर्वांना। आजच्या छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये मी अक्षया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आहे सोमवार आणि कृष्ण जन्माष्टमी। आम्हा तिघांकडनं तुम्हा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा। आता वाजलेले आहेत रात्रीचे 8। जस्ट मंदार ऑफिसवरून आले आणि आम्ही निघालेलो आहोत बाहेर। आणि तुम्ही पाहिलंच असेल मी आज ड्रेस घातलाय कारण आम्ही जातोय कृष्ण जन्माष्टमी साजरी करायला। आम्ही जिथे निघालेलो आहोत तो हॉल आमच्या घरापासून 10 ते 12 मिनिटाच्या अंतरावरती आहे, जिथे इस्कॉन संस्थेतर्फे आज कृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहेत। दरवर्षी इथे असे कार्यक्रम साजरे होत असतात आणि ज्याची मेसेज आपल्याला व्हॉट्सअप थ्रू अबुधाबीचे जे ग्रुप्स असतात त्यावरती मिळतात। त्यामुळे इथे राहून सुद्धा आपल्याला श्रीकृष्ण जयंतीनिमित्त आरती, दर्शन असं सर्व घेता येतं। आणि अबुधाबीला आल्यापासून पहिल्यांदा मी अशा कार्यक्रमाला जातोय आणि आर्विकला सुद्धा बघायला मिळेल की श्रीकृष्णाला कसं पाळण्यामध्ये घालतात। चला तर आता थोड्याच वेळात पोहोचू आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा बघा की अबुधाबीमध्ये कशी कृष्ण जयंती साजरी केली जाते ते। जस्ट आम्ही पोहोचलेलो आहोत आणि लोकांची गर्दी खूप जास्त आहे आणि त्या मानाने हॉल थोडा लहान आहे आणि इथे कीर्तन चालू आहे, त्यामुळे बरीचशी लोक इथे मध्ये खाली बसलेली आहेत। आणि इथे उजव्या बाजूला तुम्हाला दिसेल की मोठी परात आहे आणि त्यामध्ये श्रीकृष्णाच्या बऱ्याचशा मूर्त्या ठेवलेल्या आहेत, कारण ज्यांना पण अभिषेक करायचा आहे ते तिथे करू शकतात। आणि इथे आम्ही डाव्या बाजूला असलेल्या रांगेत उभे आहोत दर्शनासाठी। आणि इथे समोर आहे ना श्रीकृष्णाला पाळण्यात घातलेलं आहे आणि बाजूला अजून एक श्रीकृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे, जिथून आपण रांगेतून पुढे पुढे जाऊन दर्शन घेऊ शकतो। इथे येऊन खूप छान वाटलं कारण श्रीकृष्ण जयंतीनिमित्त दर्शन तर मिळालंच, बाहेरच्या देशात राहून सुद्धा लोक इतक्या आस्थेने आपल्या देवांची पूजा करतात। हे सर्व बघून मन खूप जास्त प्रसन्न झालं।